मी ये ना ऑलकोर. तुम्हाला माहिती का माझी व्हिडिओ रिमूव्ह केली होती युट्यूब वाल्याने, कारण का बाळ मी कॉलेजमध्ये होतो ना, मला लंच ब्रेक भेटला. ब्रेक मध्ये बघितलं, मी बोललो हे काय मेसेज आलाय, बघतोय की काय युट्यूब वाल्यांनी माझी व्हिडिओ उडवली. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमादेव शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. तर आज आहे संडे, आज मला जायचं आहे कॉलेजला, माहीमला जायचं आहे. तर रेडी वगैरे झालो आहे. इथं पप्पा झोपलेत, पप्पा ना सकाळी आलेत. त्यांचे मित्राच्या भावाचा बड्डे होता, तर बड्डे सेलिब्रेट करायला गेले होते. आमच्यासोबत नसतात, माझ्या बड्डेचं सेलिब्रेशन होतं तेव्हा नव्हतं. कुणाचं काय पण असू फंक्शन, ते उपस्थितच नसतात. ते त्यांच्या मित्रांसोबतच बाहेर असतात. तर आज सकाळी आलेत ते. हा मम्मी, अजून तुम्हाला माहिती, या स्वीटीने ना इथं पूर्ण कचरा आणला होता. अरे नाही यार, लहान लेकरू येते, असं कसं सोडून देणार यार? असं कसं सोडून देणार? लहानाचं मोठं केलंय तिला, आता म्हातारी झाली, असं कसं कोण सोडून देणार? ए बाबू, बघा मम्मीने आज चाय दिलाय, चाय बिस्किट. पण कालचा केक आहे, मी तो खाणार. चाय बी नको मला. केक आता चांगलं आहे की फ्रीज आहे, नाहीतर आम्ही केक आणायचो ना, तो कसा तरी खायचो बिचो, नाही का मम्मी? सगळं खतम करावं लागायचं. हा ना, जीवावर यायचं. तर टेस्ट निघून जाते ना, हा, सगळं पिळपिळ होते, नाही खा वाटत. आता फ्रीज आहे तर भाई काही टेन्शन नाही, आपण ठेवू शकतो, 100 केक ठेवू शकतो आपण. बघा, आंबे पण आहेत, आंबे पण खाणार मी. केक तर खाऊन झालाय, आता आंब्याची बारी, आंबे खातोय. चांगले, आता खातो, अजून जातो कॉलेजला. चला मग मी आता रेडी वगैरे झालोय, आता निघालोय कॉलेजसाठी. 9 वाजलेत, 10 वाजता मला पोहोचायचंय. ठीक आहे, चला जाऊया. मी सुटलोय कॉलेजवर ना, आता बस स्टॉप कडे चाललोय, बसने चाललोय मी. चला मग मी आता चाललोय घरी जाऊन तुम्हाला भेटतो, ठीक आहे? मी आता जस्ट कॉलेजवर ना घरी आलोय. जसं तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं, रोटरी मायक्रोटोम आहे, तर त्याच्यावरती आम्ही सेशन कट वगैरे करतो. ती एक प्रोसेस असती हिस्टोपॅथॉलॉजीची, तर ते सगळं आम्ही प्रॅक्टिकल वगैरे केलं. आलो, सगळं प्रॅक्टिकल वगैरे झाले, लेक्चर झाले. आता बसलोय मी जेवायला. हे बघा, का खिचडी आहे, अजून कालची पालक पनीर होती, अजून हे कैरी धीरजने गावावरनं आणून दिलेली. तर फटाफट जेवूया. बाळ पण आता झोपलाय, फटाफट मी जेवून घेतो, नंतरला बाळ उठल्यावरती त्याच्यासोबत थोडं खेळतो. हे बघा, मम्मी आली मार्केट मधून. काय काय आणलंस? काय काय मिक्सर नीट करून आणला ना बाबा, 200 रुपये गेले मिक्सरला. काय काय बघतोयस? हा, काय बघतोय? बाबू माझ्याकडे बघतोय, मी व्लॉग बनवतोय तर. काय बघतोय? मो वहिनी, बघा ना, हिला बघा, मंटूला बघा. आता आम्ही चाय प्यायला बसलोय. नाही, आता ना घरात ना तयारी चालू आहे, बारशाची तयारी चालू आहे. आता सगळं सामान बिमान काढलंय, मांडणी काढली आहे धुवायला. हे सगळं धुणार आहेत आता, हे जे माझे कप वगैरे आहेत. गेलं पाणी. अरे यार, पाणी गेलं आता मम्मी.
काय टप भरलंय ना, बाटली हे सगळं भरलंय ना. पण हे आले बनते मध्येच तर मग म्हणलं हा वगैरे. घरी ना भंतीजी आले होते. मग आम्ही त्यांनी वंदना वगैरे सगळी घेतली, अगरबत्ती वगैरे लावली होती. मग चांगलं वाटलं. छान वाटलं मग. बाबूला आशीर्वाद वगैरे दिला सगळा. तुम्हाला माहिती का माझी व्हिडिओ रिमूव्ह केली होती युट्यूब वाल्याने, कारण का बाळ उघडा होता, तर मम्मी मालिश वगैरे करत होती ना, त्यामुळे ना युट्यूब वाल्यांनी व्हिडिओ उडवली होती. मी कॉलेजमध्ये होतो ना, मला लंच ब्रेक भेटला. ब्रेक मध्ये बघितलं, मी बोललो हे काय मेसेज आलाय, बघतोय की काय युट्यूब वाल्यांनी माझी व्हिडिओ उडवली. त्याच्या आधी पण असं झालं होतं, हे दुसरी वेळ आहे असं झालं. काय मी पण बघायलाच गेलते व्हिडिओ. हा क्लिक केलं तर याय नाही, कसं यायचं व्हिडिओ कशी काय येणार नाही, तर रोज तर बघते ते येते तर मग कसं काय झालं. आता ते रुमू म्हणून नाव आलतं, हा तेव्हा मला माहित पडलं ह्याचा. म्हणलं काय अजून गोळ झाला काय माहिती, म्हणलं ह्याच्यात काहीतरी म्हणजे. मग ना नंतरला तिथे एडिट बिडिट केला. अजून माझ्या एवढा डेटा पण नाही की मी अपलोड करू, कारण जीबी मध्ये व्हिडिओ असते ना. मग एका मुलाचा हॉटस्पॉट घेतला, त्याला अनलिमिटेड होता त्याच्याकडे. मग मी त्याच्या थ्रू व्हिडिओ अपलोड केली, असं झालं. मग मित्रांनो आता बाळ खूप रडायला लागलंय. अजून मी ब्लॉग एंड करतो, कारण उद्या लवकर कॉलेजला जायचं, मला एडिट पण करायचं, ब्लॉग जेवायचं वगैरे. तर चला मग मित्रांनो, वेळ आली आहे ब्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा, कारण यार प्लीज एवढी मेहनत करतोय, मला काहीच रेस्ट भेटत नाही. डेली ब्लॉगिंग, अभ्यास करा, कॉलेजला जावा, हे करा ते करा, म्हणजे खूप कठीण होतंय. तर प्लीज मला सपोर्ट करा, जसं मला सपोर्ट पाहिजे तसं सपोर्ट नाही भेटत आहे. तर प्लीज 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 सपोर्ट करा. ठीक आहे, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.